नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची साथ आमची कमी खर्चाची शेती फायद्याची. एच डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे टोमॅटो प्लॉटांचे खुडे चालू आहेत, तोडे चालू आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर कमी दरामध्ये आपला माल विकावा लागतो. त्याचे बरेचसे कारणं, त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिरंगा हा प्रॉब्लेम आपल्या बऱ्याचशा प्लॉटांमध्ये दिसून येतोय. या रोगाचा किंवा या व्हायरसचा प्रॉब्लेम प्रत्येक प्लॉटामध्ये दिसतो. बऱ्याच ठिकाणी जिथं ज्यांचे काम पहिल्यापासून चांगले चालू आहे तिथं नगण्यमध्ये, जिथं प्रॉपर कामं चालू आहेत पहिल्यापासून शेड्यूल जर प्रॉपर चालू असेल तर तिथं शक्यतो निघतच नाही किंवा तो प्रॉब्लेमच त्या प्लॉटांमध्ये दिसत नाही. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला याचं सर्वात महत्त्वाचं मेन कारण काय आहे, त्याला नेमका हा प्रकार होतो कशामुळं, हे सर्वात महत्त्वाचं आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. याला टोमॅटो स्पॉट विल्ट व्हायरस या प्रकारामध्ये केव्हा ह्या नावाने ओळखलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिरंगा हे आपल्या प्रचलित नावामध्ये त्याला आपण संबोधतो, कारण त्याला 3 प्रकारचे शेड धरले जातात म्हणून आपण त्याला तिरंगा म्हणलं जातो. या व्हायरसचे लक्षण आपल्या प्लॉटांवरती 3-4 प्रकारे जे दिसतात ते आपण ढोबळमानाने कशा पद्धतीने ओळखता आले पाहिजे आपल्याला, किंवा कशी असतात त्या संदर्भात आपण समजून घेऊ पहिले. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती उपाययोजना कशा आहेत त्या बघू पहिले. शेंड्याच्या पानाकडील त्याच्यावरती तांबूस कलरचे जर ठिपके राहिले ते तांबूस कलरचे ठिपके सर्वात महत्त्वाचे. त्याच्यानंतर तो डार्क होतो. हे लक्षणे जर दिसले आपल्याला तर 100% आपल्या प्लॉटमध्ये त्याची लागण झालेली. त्याच्यामध्ये आपल्या करप्याचे पण प्रॉब्लेम आहेत ते पण ओळखता आले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते समजून घेतलं तर ते अधिक सोपं जाईल आपल्याला नियंत्रणासाठी. त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा येतो, पानं पिंगट पडून त्याचा सिल्वर टाईप कलर येतो, म्हणजे थोडक्यात शेड धरला जातो. त्या पद्धतीचं लक्षण आपल्याला जर दिसले तर 100% आपल्या प्लॉटमध्ये तिची लागण झालेली हे पण आपल्याला निदर्शनात येणार आहे. त्याच्यानंतर आपल्या प्लॉटांवरती कवळ्या शेंड्यावरती किंवा वरती जो नवीन फुटवा निघतो त्याच्यावरती डार्क जांभळट कलर जर आला पानांवरती, ह्या पद्धतीने जर डार्क जांभळट कलर जर आला तर ते 100% आपल्या प्लॉटावरती त्याचे बऱ्यापैकी लक्षण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची लागण कवळ्या पानापासून किंवा कवळ्या शेंड्याकडून होत जाते. त्यामध्ये याचे लक्षण एकसारखे नसतात. कधी आपल्याला तळामध्ये दिसेल किंवा शेंड्याच्या बाजूला दिसेल, एकतर वरती दिसेल किंवा दोन्ही बाजूला असेल तर मध्य भागामध्ये दिसणार नाही. याप्रमाणे त्याचे लक्षणं आपल्याला या प्लॉटामध्ये दिसत असतात. या व्हायरसची लक्षणं किंवा हे व्हायरस ज्यावेळेस जो झाडावरती किंवा फळावरती ज्यावेळेस लागण होती त्याची, तो आहे त्याच ठिकाणी वाढत असतो. त्याची प्रसार किंवा तो शेजारी वाढत नाही. म्हणजे एका फळाला जर इन्फेक्शन झालं तर तो दुसऱ्या फळाला इन्फेक्शन करत नाही किंवा त्याची लागण होत नाही. जसं बॅक्टेरियल करप्याचं इन्फेक्शन शेजारी होत असतं किंवा पानाला होत असतं, फळाला होत असतं, दांड्याला होत असतं, देठाला होत असतं, त्या प्रकारामध्ये याचं इन्फेक्शन शेजारी होत नाही. आहे त्या ठिकाणी तो डेव्हलप होत असतो. परिणामी ते फळ किंवा ते पानं सर्वात जास्त डॅमेज करतात आणि तिथं हा आपला प्लॉट रोगाला बळी पडतो. आणि हा जो व्हायरस आहे हा पूर्ण झाड बस्ट करतो किंवा झाडावर नुकसान करतो असं काही नाही. ज्या ठिकाणी राहिला त्याच ठिकाणी हा डेव्हलप होतो आणि तिथंच ते फळ किंवा ते पानं डॅमेज करून तिथंच हा नुकसान वाढवतो. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा किडींच्या माध्यमातून हा संक्रमित होत असतो. त्याच्यामुळे तो ठीक जिथं जिथं किडी बसेल तिथंच तो डेव्हलप होतो, तिथंच वाढत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जिथं प्लॉट वीक आहे किंवा ज्या झाडांमध्ये रोगप्रतिकारशक्ती जर कमी असेल त्या झाडांवरती सर्वात जास्त डेव्हलप होत असतो. जर किडी जरी चांगल्या झाडावरती डेव्हलप झाली पण तो चांगल्या झाडावरती रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर तिथं नगण्यामध्ये त्या झाडाला लागण होत असते. परिणामी तिथं नुकसान होण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. त्याकरिता आपल्याला झाड डेव्हलप करण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि वॉटर मॅनेजमेंट, त्यासोबत किडींचं व्यवस्थापन हे जर प्रॉपर प्लॉटमध्ये असेल तर ही लक्षणं आपल्याला प्लॉटमध्ये दिसणार नाही. आता हा किडींच्या माध्यमातून होतो म्हणजे नेमके कीड कोणते त्याच्यामध्ये आपल्याला येतात थ्रिप्स असेल आणि तुडतुडे असेल. या 2 किडीच्या माध्यमातून सर्वात जास्त हा प्रसार या व्हायरसचा होत असतो. आता हे तिरंग्याची लक्षणं प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. याला एक सारखा कलर येत नाही, कारण परिपक्वतेच्या काळामध्ये एन्झाईम असेल किंवा कर्बोदके जे असतील झाडामध्ये ते त्याची पूर्ण पेशी किंवा ते वाहिन्या पूर्ण डॅमेज करतं. परिणामी परिपक्वतेसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी त्या ब्रेक झाल्यामुळं तिथं परिपक्वता येत नाही, एकसारखा कलर येत नाही. एकसारखा कलर न आल्यामुळं आपलं फळ इथं आपल्याला नुकसानामध्ये दिसतं. नैसर्गिक प्रक्रियेमध्ये एन्झाईम असेल, कर्बोदके असेल किंवा ऑक्सिजन असेल, हे जर आपल्याला डिस्टर्ब झाले किंवा फळामध्ये जर डिस्टर्ब झाले किंवा झाडामध्ये डिस्टर्ब झाले तर वेगवेगळ्या विकृती आपल्याला फळावरती असेल झाडावरती बघायला मिळतात. आता यावरती आपल्याला उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल त्या संदर्भातले काही आता मुद्दे बघू. कारण उपाययोजनेशिवाय दुसऱ्या गोष्टी नाही आणि उपाययोजना या वेळेवर होणं खूप गरजेचं आहे. वेळ निघून गेल्यानंतर जो बाधित फळं असतात त्याच्यावरती उपाययोजना करून चालत नाही, पण जे नवीन फळ आहे त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना केल्यानंतर लागण न हो ह्या कन्सेप्टने जर उपाययोजना व्यवस्थित जर केला तर ते आपल्याला पुढचे जे तोडे असेल ते तोडे आपल्याला
रोगमुक्त मिळतील किंवा तिरंगा व्हिरती मिळतील हे नक्की. कोणत्या रोगाचं किंवा किडीचं जर व्यवस्थापन किंवा त्याच्यावर नियंत्रण करायचं असेल तर त्या प्लॅनिंग शेड्यूलनुसार जर व्यवस्थित वापर झाला तर आपल्याला कोणत्या प्रकारे हे रोग दिसते नाही. त्याकरता आपल्याला प्लॅनिंग शेड्यूल कशा पद्धतीने बनवलं गेलं पाहिजे किंवा प्लॅनिंग शेड्यूल कसं असावं त्या संदर्भातली आपण महत्त्वाची चर्चा करू. आता जे लेटचे प्लॉट आहेत ते अजून चालू पण नाही झालेले, त्यांच्यासाठी जर ही ट्रीटमेंट जर व्यवस्थित प्रॉपर फॉलो केली किंवा जे चालू प्लॉट आहे त्यांना जरी केली तरी हरकत नाही, कारण आपला जो प्रादुर्भाव होणारा व्हायरसचं इन्फेक्शन आहे ते थांबवण्यासाठी किंवा त्या किडींचं नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर राहणार आहे. त्यासाठी हा स्प्रे किंवा हे शेड्यूल चालू प्लॉटांना जरी वापरल्या तरी हरकत नाही. पण एक सर्वसाधारण आपण चालू प्लॉट होण्या अगोदरची ट्रीटमेंट कशी असायला पाहिजे त्या संदर्भातलं शेड्यूल आपण इथं व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. ते व्यवस्थित समजून घ्या, त्यातले मुद्दे समजून घ्या, त्याच्यानंतर आपल्या प्लॉटवरती ट्रीट करत चला. त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 स्प्रे किंवा त्याच्या फवारण्या त्या स्टेजेस जर समजून जर प्रॉपर जर फवारणी शेड्यूल जर करता आलं तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येणार. त्याकरता पहिलं स्टेज आहे ते आपल्या लागवडीनंतर साधारण 1-2 फूल कुठेतरी झाडावरती उमललंय त्या ठिकाणी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची. आबामेक्टिन 100 मिली, 10,000 ppm असलेलं नीम हे घ्यायचं आपल्याला 300 मिली आणि 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीने फवारणी करायची. त्याच्यानंतरची ती दुसरी फवारणी, ती फवारणी व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या, प्रत्येक स्टेज समजून घ्या. त्या स्टेजनुसार जर व्यवस्थित जर व्यवस्थापन जर झालं तर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येणार आहे. त्याकरता जी दुसरी फवारणी किंवा ती दुसरी स्टेज आहे, आपल्या फुलाचा पंजा साधारण चांगल्या प्रकारे उमलले, ते फुलं पूर्ण जर उमलले त्या स्टेजला आपल्याला टाकायचं आहे तिथं प्रोपेक्स सुपर 150 मिली, नीम असेल त्याच्यामध्ये 10,000 ppm त्याचं ते घ्यायचं आपल्याला 300 मिली, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल या पद्धतीने फवारणी करायची. त्याच्यानंतर जी तिसरी स्टेज आहे, ते तिसरी स्टेज आहे ती आपल्याला पूर्ण फुलाचा पंजा सेट झाला, सेट झाल्यानंतर म्हणजे पहिला जो पंजा असतो पूर्ण सेट झाला, तर सेट झाल्यानंतर आपल्याला तिथं टाकायचं आहे प्रोक्लेम 60 ग्रॅम, त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे स्पिनोसॅड, आपल्याला घ्यायचं तिथं 50 मिली, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे आपल्याला फवारणी करून घेणं गरजेचे आहे. त्याच्यानंतरची जी चौथी फवारणी करत असताना आपला फळाचा आकार बऱ्यापैकी निंबूच्या पुढे ढळलेला असतो. त्या पिरियडमध्ये आपल्याला टाकायचं आहे तिथे क्युनॉल्फास 250 मिली आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे इमिडा हे 50 मिली, हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेचं आहे. या स्टेजेस, या फवारण्या व्यवस्थित समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर हे ट्रीट करा. याच्यामध्ये ॲडिशनल काही मिक्स करू नका. बुरशीनाशकाच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे उपलब्ध बुरशीनाशक असेल ते बुरशीनाशक वापरून त्याच्यावरती फवारणी करून घेणं गरजेचं आहे. ही कीटकनाशकाची फवारणी प्लॅनिंग शेड्यूलनुसार जर किंवा स्टेजनुसार जर चांगल्या प्रकारे वापरली तर आपल्या प्लॉटांवरती कोणत्याही प्रकारे किडींचं इन्फेक्शन होणार नाही आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या व्हायरसपासून मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे. सुरुवातीपासून जर प्लॅनिंग शेड्यूलचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पण मिळणार आहे आणि आपलं काम पण आणखी सोपं जाणार आहे. त्याकरिता कोणत्याही भाजीपाला पिकासाठी आपल्याला जर ऑनलाईन शेड्यूल पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्याच्यावरती नोंदणी करा. त्याच्यानंतर तुमचं ऑनलाईन शेड्यूल तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे नवीन असेल चॅनलवरती त्यांनी पहिले सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्यानंतर आपल्या ज्या अडचणी असेल, ज्या शंका असेल त्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा, जेणेकरून आम्ही त्या शंकेचं निरसन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.